नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2026साठी काय महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजेच MJP हे महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागाअंतर्गत कार्यरत आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग. तर पहा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग या विभागाअंतर्गत कार्यरत आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, अमृत अभियान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, शहरी पुनरुज्जीवन आणि पाणी पुरवठा. तर पहा, अमृता हे जे अभियान आहे तर ते शहरी पुनरुज्जीवन आणि पाणी पुरवठा यांच्याशी ते संबंधित आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री. तर पहा, ज्या मंत्र्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छता हे जे पद असतं तर ते पहा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे ते अध्यक्ष असतात. प्रश्न क्रमांक चौथा, नदी आणि उपनदी यांची कोणती जोडी योग्य आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर पहा, गोदावरी या नदीची भीमा ही उपनदी नाही म्हणून ही अयोग्य जोडी आहे. तापी या नदीची मुळा ही उपनदी नाही म्हणून हे पण अयोग्य आहे. नर्मदा या नदीची प्रवरा ही उपनदी नाही म्हणून हे पण अयोग्य आहे. तर कृष्णा या नदीची वारणा उपनदी आहे म्हणून ही योग्य जोडी आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील पाणी साठवण क्षमता सर्वात जास्त असलेले धरण कोणते आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, उजनी. तर पहा, महाराष्ट्रातील पाणी साठवण क्षमता सर्वात जास्त असलेले धरण कोणते आहे तर ते उजनी हे धरण आहे. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणता जिल्हा हा जलसाक्षरता मोहिमेत आघाडीवर आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, पहा, सांगली. तर पहा, महाराष्ट्रातील सांगली हा जो जिल्हा आहे तर तो जलसाक्षरता मोहिमेमध्ये आघाडीवर असलेला जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र पाणी पुरवठा व जलनिसारण मंडळाची औपचारिकरित्या अधिनियमान्वये कोणत्या वर्षी स्थापना करण्यात आलेली होती. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, सन 1976. तर पहा, महाराष्ट्र पाणी पुरवठा व जलनिसारण मंडळाची औपचारिकरित्या अधिनियमान्वये सन 1976 या वर्षी स्थापना करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 8, भारतातील सर्वात लांब नदी पुढीलपैकी कोणती आहे. तर भारतातली सर्वात लांब नदी कोणती आहे तर ती ऑप्शन क्रमांक 2, गंगा ही नदी आहे. प्रश्न क्रमांक 9, पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणाला ओळखतो. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, विलासराव साळुंखे. तर पहा, पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून विलासराव साळुंखे यांना आपण ओळखतो. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे राज्यामध्ये एकूण किती प्रादेशिक विभाग आहेत. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, पहा, 6. तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पहा एकूण 6 एकूण 6 प्रादेशिक विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 11, सध्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचेच म्हणजेच RBIचे गव्हर्नर जनरल कोण आहेत. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, संजय मल्होत्रा. तर पहा, सध्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जनरल हे संजय मल्होत्रा आहेत. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रातील कोणत्या गावाची भारतातील पहिल्या स्मार्ट इंटेलिजन्स गाव म्हणून निवड करण्यात आलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, सातनवरी, जे की पहा हे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या, नागपूर. तर पहा, महाराष्ट्रातील सातनवरी या गावाची भारतातील पहिल्या स्मार्ट इंटेलिजन्स गाव म्हणून निवड करण्यात आलेली आहे.
प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणत्या प्रकल्पाला ज्ञानेश्वर सागर असे म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 जायकवाडी. तर पहा, जायकवाडी या प्रकल्पाला ज्ञानेश्वर सागर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 14. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पुढीलपैकी कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतिभाताई पाटील. तर पहा, प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ती आपल्याला सांगायचं आहे. तर पहा, या ठिकाणी जायकवाडी हे धरण पैठण या ठिकाणी आहे, म्हणजेच ही बरोबर जोडी आहे. उजनी हे धरण सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच ही पण बरोबर जोडी आहे. भंडारदरा हे धरण अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे ही पण बरोबर जोडी आहे. तर कोयना हे धरण पुणे या जिल्ह्यामध्ये नाही, म्हणजेच ही चुकीची जोडी आहे. तर कोयना हे जे धरण आहे तर ते सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? सातारा. तर या प्रश्नाचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2 कोयना पुणे ही जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 16. ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात असतो? तर ओझोनचा जो थर असतो तर तो पहा वातावरणाच्या ऑप्शन क्रमांक 2 स्थितांबर काय आहे? स्थितांबर या थरात असतो. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पुढीलपैकी कुठे पडतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 आंबोली. तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस हा आंबोली या ठिकाणी पडतो. प्रश्न क्रमांक 18. जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणजेच WHO मुख्यालय कुठे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 जिनेवा. तर पहा, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनेवा या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 19. इन्सुलिन हे संप्रेरक शरीरातील कोणत्या अवयवातून स्रवते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 स्वादुपिंड. तर पहा, इन्सुलिन हे जे संप्रेरक आहे तर ते शरीरातील स्वादुपिंड या अवयवातून ते स्रवते. प्रश्न क्रमांक 20. भारतातील सर्वात पहिले मुक्त बंदर म्हणजेच फ्री पोर्ट कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 कांडला. तर भारतातील सर्वात पहिले मुक्त बंदर हे कांडला हे बंदर आहे. प्रश्न क्रमांक 21. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मचक्र परिवर्तन कुठे केले? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहा नागपूर या ठिकाणी धम्मचक्र परिवर्तन हे केलेले होते. प्रश्न क्रमांक 22. कोरोमंडल हा समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा तामिळनाडू. तर कोरोमंडल हा जो समुद्रकिनारा आहे तर तो तामिळनाडू या राज्याला तो लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 23. आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 21 जून. 21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पूर्वेकडील ऑक्सफोर्ड असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पुणे. तर महाराष्ट्रातील पुणे या शहराला पूर्वेकडील ऑक्सफोर्ड असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 25. चिपको आंदोलन हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा वृक्षतोड थांबवणे. तर चिपको आंदोलन हे जे आहे तर ते वृक्षतोड थांबवणे यांच्याशी ते संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 26. लोकसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 5 वर्ष. तर लोकसभेचा कार्यकाळ हा एकूण 5 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात कधी झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 1 मे 1962. तर 1 मे 1962 या दिवशी महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात ही झालेली आहे. तर सर्वात प्रथम पंचायत राजची सुरुवात कोणत्या राज्यामध्ये झालेली आहे? तर ती राजस्थान या राज्यामध्ये झालेली आहे. प्रश्न क्रमांक 28. विद्युत धारा म्हणजेच करंट मोजण्याचे एकक काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा ॲम्पियर. विद्युत धारा मोजण्याचे एकक कोणते आहे? तर ते ॲम्पियर आहे. प्रश्न क्रमांक 29. कोणत्या वायूमुळे जागतिक तापमानवाढ म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड. तर पहा कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे जागतिक तापमानवाढ होते.
प्रश्न क्रमांक 30, गीतांजली या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर. तर पहा, रवींद्रनाथ टागोर हे गीतांजली या पुस्तकाचे ते लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 31, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण होता? तर चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण होता? तर तो ऑप्शन क्रमांक 2 नील आर्मस्ट्रॉंग हा होता. प्रश्न क्रमांक 32, मराठी विश्वकोश मंडळाचे कार्यालय कुठे आहे? तर मराठी विश्वकोश मंडळाचे कार्यालय कुठे आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 2 वाई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 33, हायड्रोलॉजिकल सायकल म्हणजे काय? तर हायड्रोलॉजिकल सायकल म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक 2 पाण्याचे निसर्गातील चक्र याचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 34, पाण्याचा विशिष्ट गुरुत्व म्हणजेच स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 1.0. तर पाण्याचा विशिष्ट गुरुत्व ही पहा 1.0 असते. प्रश्न क्रमांक 36, कॅव्हिटेशन ही समस्या प्रामुख्याने कुठे आढळते? तर कॅव्हिटेशन ही जी समस्या आहे तर ती पहा प्रामुख्याने ऑप्शन क्रमांक 3 पंप आणि टर्बाईनमध्ये ती प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक 37, पाण्याचे शुद्धीकरण करताना स्लो स्लॅग फिल्टरमध्ये गळण्याची गती किती असते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2. तर पाण्याचे शुद्धीकरण करताना स्लो स्लॅग फिल्टरमध्ये गळण्याची गती ही ऑप्शन क्रमांक 2 खूपच कमी असते. प्रश्न क्रमांक 38, नॉन रिटर्न व्हॉल्व्ही म्हणजेच NRVचे मुख्य कार्य काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पाणी एकाच दिशेने वाहून देणे आणि परत येण्यापासून रोखणे हे पहा नॉन रिटर्न व्हॉल्व्हीचे मुख्य कार्य आहे. प्रश्न क्रमांक 39, पाण्याची कठोरता म्हणजेच हार्डनेस घालवण्यासाठी कोणती रसायने वापरतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 सोडा ॲश आणि चुना. तर पहा पाण्याची कठोरता घालवण्यासाठी सोडा ॲश आणि चुना ही रसायने ती प्रामुख्याने वापरतात. प्रश्न क्रमांक 40, पाणीपुरवठा पाईपलाईनमध्ये टी कशासाठी वापरतात? तर पाणीपुरवठा पाईपलाईनमध्ये टी कशासाठी वापरली जाते? तर ते ऑप्शन क्रमांक 2 एका पाईपामधून 2 शाखा काढण्यासाठी वापरली जाते.